आज राखेचा बुधवार. आजपासून आपण प्रायश्चित्त काळात प्रवेश करत आहोत. ह्या काळाला एकूण 4 वेगवेगळी नावं आहेत. प्रायश्चित्त काळ, उपवास काळ, कोरेस्मा आणि लेंट. प्रायश्चित्त काळ अशासाठी म्हटला जातो की ह्या काळामध्ये आपण आपल्या पापांबद्दल प्रायश्चित्त घ्यावे अशी अपेक्षा असते. ह्या काळाला उपवास काळ असं म्हटलं जातं, कारण ह्या काळामध्ये उपवासावरती भर दिला जातो. आणि विशेष करून राखेच्या बुधवारी म्हणजे आज आणि शुभ शुक्रवारी म्हणजे गुड फ्रायडेला आपण जे 18 वर्षापासून 60 वर्षांचे आहेत अशा सर्वांनी उपवास करावा आणि मांस वर्ज्य करावं अशा प्रकारची अपेक्षा असते. आणि म्हणूनच ह्या काळाला उपवास काळ म्हटलं जातं. ह्या काळाला कोरेस्मा हे नाव आहे. कोरेस्मा हा शब्द क्वाड्रासिंटा ह्या लॅटिन शब्दापासून आलेला आहे. त्याचा अर्थ 40 दिवसांचा अवधी परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे. अशा ह्या 40 दिवसांमध्ये आपण नक्की काय करायचं त्याविषयी देखील आपल्याला मार्गदर्शन करण्यात येत असतं. आणि चौथा शब्द आहे लेंट. लेंट हा जुन्या इंग्रजी लेंटेन ह्या शब्दापासून आलेला आहे. त्याचा अर्थ वसंत ऋतू. आपल्याकडे नेमका त्याच वेळेला वसंत ऋतू असतो. हा वसंत ऋतूमध्ये काय होत असतं? पानगळ होत असते. ही पानगळ कशी होत असते की जुनी पानं गळून पडत असतात. परंतु ती का पडतात? कारण आतमधून नवीन पालवी फुटलेली असते. अगदी त्याप्रमाणेच ह्या प्रायश्चित्त काळामध्ये आपल्याला जुन्या सवयी सोडून द्यायच्या असतात आणि नव्या सवयींची पालवी आपल्या अंतःकरणामध्ये फुटावी अशी अपेक्षा असते. अशा ह्या प्रायश्चित्त काळात, उपवास काळात, कोरेस्माच्या काळात, लेंट सीझनमध्ये आपण नक्की काय करायचं त्याचं शुभवर्तमान आपल्याला सांगत आहे. एकूण 3 प्रकारचे नातेसंबंध आपण सुधारायचे असतात अशी अपेक्षा असते. त्यातील पहिला नातेसंबंध आहे परमेश्वराशी असलेला आणि त्यासाठी मार्ग सुचवलेला आहे प्रार्थनेचा. दुसरा नातेसंबंध आहे एकमेकांबरोबरचा आणि त्यासाठी मार्ग सुचवण्यात आलेला आहे दान धर्माचा. आणि तिसरा नातेसंबंध आहे स्वतः बरोबरचा आणि त्यासाठी मार्ग सुचवण्यात आलेला आहे उपवासाचा. ह्या तिन्ही माध्यमातून आपल्याला परमेश्वराच्या, स्वतःच्या आणि एकमेकांच्या जवळ जायचं आहे. प्रायश्चित्त काळाचे 2 हेतू आहेत. एक हेतू जे बाप्तिस्मेची तयारी करत आहेत ते अंतिम टप्प्यामध्ये आलेले असतात, त्यांची छाननी केली जात असते आणि शेवटी ईस्टरच्या रात्रीच्या बिसावरती त्यांना बाप्तिस्मा दिला जातो. आपल्यासारख्या ज्यांनी अगोदरच बाप्तिस्मा स्वीकारलेला आहे त्यांनी बाप्तिस्म्याच्या वचनांचं नूतनीकरण करायचं असतं. त्याचीच पूर्वतयारी म्हणून वर्षभर आपल्या हातून जी पापं घडलेली आहेत, आपण परमेश्वराच्या योजनेपासून दूर गेलो असू तर त्यावरती मनन चिंतन करायचं आणि पुन्हा एकदा आपल्या वचनांचं नूतनीकरण करायचं. आणि म्हणूनच राखेच्या बुधवारी सुरू होणारा हा प्रायश्चित्त काळ ईस्टरच्या रात्री संपत असतो. म्हणजे राख फासून आपण प्रायश्चित्त घेत आहोत आणि पवित्र पाणी शिंपडल्यानंतर आपण आता शुद्ध होत आहोत अशा प्रकारची सूचना जणू काही ख्रिस्त सभा आपल्याला देत असते. अशा या प्रायश्चित्त काळामध्ये आपण नक्की काय करणार आहोत हा प्रश्न स्वतःला विचारूया आणि मोकळ्या मनाने परमेश्वराला शरण जाऊन आज राखेच्या बुधवारपासून ह्या प्रायश्चित्त काळामध्ये प्रवेश करूया.